कोपरगाव शहराच्या नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून सुख शांतीनगर येथील ओपन स्पेस संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। कोपरगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक 2 मधील या कामासाठी सुमारे 22,08,254 रुपये इतका अंदाजित निधी मंजूर करण्यात आला असून परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन सुविधांचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। या कामाचे भूमिपूजन सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे यांच्या शुभ हस्ते नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछोड, गटनेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर पठाण, संतोष शिंदे, दीपक जपे, कैलास मंजुळ, फिरोज पठाण, निसार शेख, राहुल खरात, वैभव गिरमे, मयूर गायकवाड, प्रतीक पगारे, गुरमीत सिंग दडियाल, रोशन शेजवळ, कैलास सोमासे, निलेश डोखे, सतीश खरात, सचिन त्रिभुवन, चेतन आगळे, अमर नरोडे, प्रशांत कोपरे, साहेबराव कोपरे, सुनील ढवळे, पल्लवीताई दडियाल, स्वाती जपे, अनिता गाडे, दीपा गिरमे, रेणुका नरोडे, दारुणकर, ॲडव्होकेट झोडगे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। नमस्कार। आज महाशिवरात्र आहे। मी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि या मंगल प्रसंगी कोपरगाव नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुख शांती नगर सर्वे नंबर 200/1 मध्ये ह्या ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या ठिकाणी सुशोभीकरण तसेच संरक्षण भिंत बांधकाम ह्याच्या उद्घाटनाप्रसंगी ह्याच्या कामाच्या सुरुवातीसाठी आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर हे काम 22,08,000 रुपये इतकं निधी उपलब्ध होऊन ह्या ठिकाणी सुरू होत आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक अतिशय छान असं गार्डन ह्या ठिकाणी साकारलं जाणार आहे। आपले कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचे नगराध्यक्ष परागजी संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र भाऊ रणछोड, त्याच पद्धतीने बांधकाम सभापती निलोफरताई पठाण यांच्या माध्यमातून खूप छान असं काम या ठिकाणी होणार आहे। इथले नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि सगळे अतिशय आनंदी आहे। चिमुकली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ते सुद्धा अतिशय वाट बघत आहेत की कधी हे काम सुरू होणार आहे। खऱ्या अर्थाने आपल्या कोपरगावच्या प्रगतीला, कोपरगाव शहराच्या प्रगतीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की आज आपला शहर हा अनेक वर्षांनंतर आता खूप स्वच्छ दिसायला लागला आहे। त्याचप्रमाणे पाणी सुद्धा आता आपल्या कोपरगावकरांना अनेक वर्षांनंतर स्वच्छ पाणी हे नळाला मिळायला लागलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या कोपरगाव शहरात विविध प्रभागांमध्ये असे ओपन स्पेसेस डेव्हलपमेंट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 2 मधलं हे काम ह्याची कुदळ आम्ही आत्ताच सर्वांनी या ठिकाणी मारलेली आहे आणि कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे। मी प्रभाग क्रमांक 2 चे सर्व नागरिक यांना विनंती करेल की आपण सर्वांनी सुद्धा संपूर्ण सहकार्य हे नगरपालिका असेल, सर्व कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील यांना करावे, कारण हे सगळं काम हे तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आपलं सुद्धा लक्ष हे या ठिकाणी असू द्या, जेणेकरून अतिशय चांगलं काम हे आपल्या कोपरगाव शहरामध्ये, आपल्या प्रभागांमध्ये होणार आहे। मी परत एकदा आमच्या कोल्हे कुटुंबाच्या वतीने सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या कोपरगावची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो एवढीच मी आज महादेवांचरणी प्रार्थना करते। धन्यवाद।